बाबांचं काहीतरी असतं रे उगाच टाइमपास. आजच्या काळात कोण पत्र वगैरे लिहितं, आणि जरी लिहिली तरी मला इमोशनल पत्र कोण लिहिणार आहे? अरे बाबा, इथेच काय उघडतोस? काय जाहीर वाचन करायचंय का? कोणाची पत्र आहेत त्यावर डिपेंडेंट. उघड 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 उघडा उघड उघड. सॉरी, या पत्रांचं असं जाहीर वाचन नाही करता येणार मला. लाजला लाजला. कोणाची आहेत? अरे सांग ना. अरे नवा फ्लेक्स लावू ना बाहेर. काय असं बोलतो फ्लेक्स वगैरे? कोणी सांगितलं तुला हे? 6 ऑगस्ट 2010. आपली शेवटची भेट. तू हात पकडून विचारलं होतंस, उद्या परत भेटशील ना? मी नाही आले, कधीच नाही. तू मला शोधलं असशील, माझी चौकशी केली असशील, पण मी अशा ठिकाणी निघून गेले होते की तू शोधूच शकला नसतास. मी का निघून गेले, मी कुठे असते, मी काय करते, आपल्या नात्याचं काय, आपली भेट परत होऊ शकते का? सगळ्यावर एकच उत्तर, लॉजिक नाही, मॅजिक आहे. असं नसणार. काय चल रे, मी सांगतो जाहीर वाचन करत नाहीये म्हणजे त्याच्या मैत्रिणींनी पाठवलेली चावट पत्र असणार. मी लिहून देतो. भाई काय बोलतोय तू? काहीतरी नक्की सिरियस असणार. तुम्ही चेहरा नीट बघितला नाही, सगळे अरे वाचा 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 करत होता. तुझा चेहरा केवढा पडला होता भाई, एकदम म्हणजे असं कोणतरी म्हणलं त्याला, मैं तुम्हारे बच्चे की माँ बनने वाली हूँ, तसं. सिरियसली साहिल पापा बनने वाला है? अगं तसं नाही, तो खरंच नाही. म्हणजे तो मी म्हणजे आता अरे भाई समजाव ना गौरव तिला. हे बघ कसं असतं. ओके ओके, कळलं मला, कळलं. एक्झाम्पल ना. हा पण तरी कसं असतं भाषेमध्ये. कळलंय ना तिला, तरी पण तुला सांगायचंय, तरी बोलतोय. हा तू सांग पप्पा, बोल. हा तेच तर मी हे सांगत होतो की